गुरु बाळूमामांचा शब्द आहे. जो कुणी माझ्या या भक्ताच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करील त्याची आणि त्याच्या घराण्याची जबाबदारी माझी. त्याची दिवाळी मी बाळू उजळून टाकीन. तुम्ही दिवाळी बघितली असेल, पण देवांची दिवाळी बघितली का कधी? अशी दिवाळी जिथं देव स्वतः रानात उतरतात. अमावस्येचा काळा भिन्न अंधार, हजारो मेंढरा, धनगराचा तळ आणि त्या तळावर एकच दिवा. त्या दिव्यासमोर बसले होते बाळूमामा. लक्ष्मीपूजनाला. पूजा कसली? अहो, भक्तीचा डोम उसळला होता. पूजा संपली. मामा उठले, पोत्याचं तोंड उघडलं आणि आवाज दिला, कुणासनी कपडं न्हाय, या रम दिवाळी करा. लेकी सुनांनो, साड्या घेऊन जावा. तो माणूस नव्हता, तो देण्याचा सागर होता. गरिबांच्या पोरांच्या हातात फटाकड्या देत होता. त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू बघत होता. आणि त्याच क्षणी सगळं शांत, सगळं स्तब्ध. मेंढ्यांची बॅबॅ, वाऱ्याची सळसळ थांबली. माणसांचा कोलाहल थांबला. जळता विस्तव जणू थिजून गेला. का थांबलं सगळं? त्या तळावर ते येत होते ज्यांच्यासाठी हे जग थांबतं. ते येत होते. तळाच्या वेशीवर एक असा प्रकाश पडला की अमावस्येलाच पौर्णिमा उगवली. आणि त्या प्रकाशातून चालत कोण येत होतं? सावळा पांडुरंग, धनुष्यधारी प्रभू श्रीराम. तीर्थरूप माता सीता आणि त्यांचा दास, ज्याच्या नुसत्या नावाने भूत पळतात. अंजनीपुत्र हनुमान. अहो वैकुंठ, अयोध्या, पंढरपूर सगळं आज त्या धनगराच्या रानात उतरलं होतं. प्रभू श्रीराम पुढे आले. मामांकडे बघून हसले. त्यांचा दैवी आवाज घुमला, बाळू, आज जग घरात सोनं नाणं पूजेल, पण तू माणसाची पूजा करतोयस. तू भुकेची पूजा करतोयस. हीच आमची खरी लक्ष्मी आहे. आम्ही मंदिरात नसतो रम, आम्ही अशा सेवेत उभे असतो. काय सोहळा असेल तो! पांडुरंगाने स्वतःच्या खांद्यावरची घोंगडी एका म्हाताऱ्याच्या अंगावर टाकली. माता सीतेने फराळ वाटला आणि हनुमान तर पोरांमध्ये पोर होऊन नाचू लागला. ही आहे बाळूमामांची दिवाळी. ही आहे खरी दिवाळी. विसरू नका, दिवाळी दिव्यांनी नाही, दिवाळी देण्याने मोठी होते. एका भुकेल्याच्या पोटातला घास, एका उघड्या अंगावरचं वस्त्र, ती आहे खरी दिवाळी. सद्गुरू बाळूमामा की जय. भलरी. बाळूमामाच्या नावानं चांग भलं.